आपण नक्कीच याचा विचार करू. आणि आता पुन्हा एका बुवांकडे वळूया.
कभी बंधन छुड़ा दिया, कभी दामन छुड़ा दिया, ओ मितवारे कैसा सिला दिया, ये वफा का कैसा सिला दिया. मला म्हणतात बुवा गायकी. असू दे, मी तुमच्या गायकीवरून बोलणार नाही. खरं तर मी सुद्धा अजून शिकतेच आहे, माझं वय सुद्धा लहानच आहे. म्हणून गाताना नीट स्वर घेऊन गातर ते समोरच्या ऐकणाऱ्याला चांगलं वाटतं. त्यानंतर बुवा म्हणतात गणा नाचा. आता सुरुवात करूया. गणा नाच म्हणतात, बाई म्हणते समोर येऊन बसा. हो, मी यांना म्हटलं समोर येऊन बसा. आणि जर हे समोर बसले तर माझ्या पोरी नाचू शकतील का? भिताडासारखं समोर येऊन बसायला नाही सांगितलं बुवा. बाजूला पण बसायला नाही सांगितलंय. जिथे असाल तिथे बाहेर येऊन बसा, म्हणजे जेणेकरून मी काय बोलते ते नीट ऐकायला तुम्ही. आणि शेवटी तुम्ही तेच केलं. ते काय चुकायचं ते तुम्ही सांगणार आहे. तुम्हाला शास्त्र शुद्ध वारी हवे का? शास्त्र शुद्धच करणार. मी सुद्धा लेच्या पेच्या गुरु का चेला नाही बा. अरे आम्हाला पण गुरुनी चांगलं शिकवलंय कसे समोरचे पॉइंट धरायचे. म्हणून समोर येऊन बसा हे मी म्हटलं नाही. ही पहिली चूक ऐकण्यामध्ये. बाई म्हणते समोर येऊन बसा, ही पहिली चूक. त्यानंतर गाण्यात विषय बोलतात. म्हणतात गणाची चाल बाई मुद्दाम चाली ऐकून दाखवत नाही, कारण की मी चाली पकडीन ना लगेच. बाय किती मोठं ना, चाली पकडीन मी, चाली बाई ना. म्हणून बाई, अरे बुवा तुला तुझ्या चाली धड गाता येत नाही, तू माझ्या चाली काय धड. यारा हो यारा तेरी यारा गणाची चाल आधीच गाऊन दाखवलं होतं. ही दुसरी चूक की तुम्ही चाली ऐकत नाही आणि देऊन बोलता की मी चाली गाऊनच ते दाखवल्या. गण बुवाचा होता. तू जब जब मुझको पुकारे, मैं दुनिया नदिया किनारे, हर पल तेरा रास्ता निहारे, दिल लगे न तेरे किनारे, मुझे सीने से लगा, मुझे आंखों में बसा ले, मेरे भोले साथिया, तुझे दिल दे दिया, तेरा दिल ले लिया. तुम्ही गाण्याला कापत नाही, मी सुद्धा तुमच्या गाण्याला कापणार नाही. पण ही चाल गाऊन दाखवली. गाण्याचा शेवट करता हुआ तो शेवटी परत ध्रुव पण द्यायचं असतं आणि मग शेवट करायचं. नाही तर आपला कीबोर्डवाला M2 वाजवतोय, बेंचवाला M2 वाजवतोय आणि मग भिंता टाकून दिलं मला लगेच गाणं. तसं नाही होत. गाण्याचा शेवट व्यवस्थित करा. आणि नंतर आलं गवळणीवर. म्हणतात शब्दतुल्याची खरी सुरुवात ही गवळणीपासून होते. हो, मग स्तवन आणि गर्भ कशाला घेता? मी आलो झोप बाऱ्या करणार कशाला? नको ना, स्तवन गर्भ घ्यायचंच आहे कशाला? आणि जिथून सुरुवात आहे तिथून सुरुवात करायची. भेंडी गवळणला तर गवळणीपासून करा ना. मी नडायला कापी आहे एकटी. आता चॅलेंज, दुसरा चॅलेंज. पहिलं चॅलेंज एक्सेप्ट केलं, त्याचे शब्द सांगेल पण अजिबात नाही ते जमलं. दुसरा चॅलेंज, स्वर नको स्वर, वाद्य पण नको. एकटी गाऊन तुला हरवीन बुवा. काय तुला ताकद एकटा येऊन इथे गाशील? नाच सुंदर आहे, वाद्य वृंद सुंदर आहे, म्हणून तू आहेस. एकटा फिर, मग बघू तू कोण आहेस. त्यानंतर बुवा म्हणतात की कानावर चढला. बाई म्हणाल्या की काना हंडी फोडणार उद्या गोकुळाष्टमीला, पण कानावर चढणार, होल पाडणार हे बाई सांगायला विसरल्या. बरोबर ना? हे तर बरोबर आहे. कानावर चढणार, होल पण पाडणार, पण कोणावर चढणार हे तुम्ही सांगायला विसरले. आलं लक्षात? माझा विषय नीट लक्षात घ्या. जर मी सांगायला विसरले ना की कानात चढणार आहे ते, मग तुम्ही सांगायला विसरला की मग कोणावर चढणार? तो एक त्याच्यावर चढत नाही, तो त्याच्याच साथीदारांवर चढतो. हे लक्षात घ्या. हंडीला होल पाडतो, पहिली दहीहंडी घरात साजरी करतो, आईच्या हंडीला होल पाडतो. आईची हंडी असते लटकवलेली वर शिंक्यावर, साथीदारांवर चढून तिला होल पाडणार. मी
तर काळ्या, एक काळ्या काळ्या सावळ्या श्रीहरी, जर माझ्यासाठी तू यमुनेच्या काठी येतोस तर तुझ्या मुरलीच्या नादाने मी तुझ्या पाठी काय आलो, मी तुझ्या पाठी काय येणार. त्याला म्हणतात गवळणीची कटिंग. खूप हुआ नाही जमलं, अजिबात नाही जमलं. आधी पहिल्या वाक्यात सांगते की मी आलो तुझ्या पाठी आणि नंतर म्हणताय मुरलीच्या नादाने तू येतेस माझ्या पाठी. नक्की कोण कोणाच्या पाठी येते ठरवा आणि तुम्ही आता कोणाच्या पाठी येते आधी बघा, नंतर मला गवळणीची काढ द्या. असं गवळणीमध्ये बाई म्हणते माझ्या बोलाकडे लक्ष द्या, बोलाकडे. बोल गवळण काय लिहून आणलेली बोलाची, हा विषय बोलाची गवळण या लिहून आणणारच होती. आता माझ्या बोलण्याने आणि न बोलण्याने बुवा तू गवळण घेणार नव्हतास, तू तीच गवळण घेतली असतीस. फक्त निमित्त भेटलं, बाई म्हणाली माझ्या बोलाकडे लक्ष द्या. ते पण मी कधी घेतलं, गवळणीत नाही हो. शक्ती तुऱ्याचं जेव्हा शेवटचं शास्त्रीय पद घेतलं त्याच्यात म्हटलं की शाहिराने ऐकून घ्या तेजलचे बोल, प्रश्न हा माझा आजचा हे खोल. हे तेव्हा म्हटलं. आणि तुम्ही काय सांगताय गवळणीत म्हटलं इथे तुमची बुद्धी किती गुडघ्यात आहे ना आणि तुम्ही किती मतिमंद आहात ते तिथे कळलं. मतिमंद मी तर म्हणेन मतिमंद आणि गतिमंद. असो आता बुवाची गवळण. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर लक्ष, राधे ध्यान माझे तुझ्या बोलावर, तुला नाचविल मुरलीच्या तालावर, आज घेईल ग पप्पी तुझ्या गालावर. वा बरी पप्पी घेऊन येईल मी, एवढूसा असतास ना एवढूसा तर दिली असतो हो घ्यायला. हा एवढा मोठा भोळा वाढलाय की त्याला पप्पी द्यायला देऊ. अभी तुम पप्पी लेने आओगे ना तो मैं कैसे पप्पी दूंगी वो भी बताना पड़ेगा ना, हो की नाही. जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर, दे लक्ष दे, बिंदास दे. आता पण लक्ष दे मी काय बोलते ते पण मनन कर, चिंतन कर, श्रवण कर, ध्यान धर, काय बोलते ते लक्ष दे. पण नंतर तुझं लक्ष कुठे गेलं पाहिजे ते तिला सांगते बघ तुझ्या गवळणीच्या काठावर. जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर, मग लक्ष दे मुरलीच्या बोलावर. बरोबर बोलून झालं राधेचं, बोलून झालं ना, राधेच्या बोलावर लक्ष ठेवलंस मग तुझ्या मुरलीच्या बोलावर लक्ष ठेवू. नाही तर एक बोल जरी चुकवलास ना तरी तुझी मुरली अशी पॅम वाजली, बोट वाजणार. मग ती मुरली वाजायला तुझं बोलावर पण व्यवस्थित लक्ष पाहिजे, तुझं बोट तुझ्याच मुरलीच्या बोलावर. म्हणून जेव्हा लक्ष देऊन होईल बोलावर, मग लक्ष दे मुरलीच्या बोलावर, आधी नाचवीन नाना तुला माझ्या तालावर. कारण की राधा मोठी आहे, हा शेमडा पोर एवढूसा, राधेसमोर हा एवढूसा शेमडा पोर आहे. मी म्हटलं काना असा नाच तरी काना असा असा
येतं माझ्या गवळणीवर. आता मी काही चिखल आणलेला नाही बुवा शिंतोडे उडवायला, पण जे चुकीचं आहे तो चुकीचंच आहे. नंतर म्हणतात त्याच्या मुलं झाला, याच्या मुलं झाला, मग कसं ते तू मला अंगुराचा, मी लाकडी भुसाळ. बुवा तालाचं पाणी गळायला गेला सगळं भुलभुलीत केलं असतो. तुला कधी स्पष्ट बोलता आलंय काय आयुष्यात? म्हणजे मी पहिल्यांदा बघितलंय म्हणून नाही, मला वाटत नाही. ह्याच्यामुळे ह्याच्या मुलं हा शब्द तुला नाही ना साडी होतं ते होतं चांगल्याला चांगलंच बोलणार, पण गाणं कसं याच्या मुलं जसा काही एक भुकरच खाल्लं नाही बोलणं ढेकर देतोय. शेवटी मिळेल तुला गमान या महेशाच्या जटामध्ये स्थान. विषय तुमच्या विषयालाच हात घालणार, दुसरीकडे हात घालणार नाही, विषयातच हात घालणार. बघा महेशाच्या जटामध्ये स्थान म्हणजे गंगेचं त्यांनी स्पष्ट नाही केलं, मी सांगतो. गंगा ही शंकराच्या जटातून भुसड्यातून वाहते. गंगेने तिथे स्थान घेतलं आणि ते गंगेचं स्वरूप आहे. गंगा म्हणजे स्त्रीलिंग आणि मी आज शक्तीचीच बाजू मांडते, म्हणून त्यांनी मला अनुसरून ते गाणं म्हटलं की शेवटी मिळेल तुला गमान या महेशाच्या जटामध्ये स्थान. ठीक आहे, जटामध्ये स्थान मिळवलेलं आहे गंगेने, पण आधी ती जटा किती वाढली ती बघ की नाही बुवा. अरे महेशा, अरे शंकरा, तुझी जटा वाढली ती बघ जरा. असं कोण सांगते? पार्वती. मग आता माझी कटिंग कशी आहे? त्या मोठ्या पर्वताच्या मागे महेश राहायचा पार्वती संगी. त्या मोठ्या पर्वताच्या मागे महेश राहायचा पार्वती संगी. रोज करून बघते मोजमाप, आधी सांगते जटा तुझी काप. बरोबर आहे ना? विषयाला विषय दिलाय की नाही? जोरात आवाज द्या, त्याला कानात लावलं ठेवायचं. बरोबर ना? तू जटा पे आएगा तो मैं भी तेरे जटा पे ही जाएगी, दूसरे किस पे नहीं जाएगी. रोज करून बघते मोजमाप, आधी
बुवानी अगदी सगळी वाद्यबिद्य बंद करून सांगितली की प्रश्नाचं उत्तर मी देतोय. म्हणजे मला कळत नाही या तुरेवाल्यांचा प्रॉब्लेम काय आहे. जो एक सांगतो तेच 10 जण सांगतात, पण ते चुकीचे आहे. हे मी एकाला सांगितलं तर 10 जणांना सुद्धा तेच लागू होतं ना. बुवा तुम्ही विषय काय दिलात मला? तुम्ही काय म्हणालात की शमीच्या वृक्षाची उंची 72 फूट आहे. चुकीचं. त्यानंतर तुम्ही म्हणालात गायनाची शपथ घेऊन सांगायची. बुवा तुम्ही म्हणालात की ते वृक्षाचं जे पान आहे ते पूजेसाठी वापरतात, हे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे अर्जुन जेव्हा युद्ध करून यायचा तेव्हा गांडीव धनुष्य तिथे ठेवायचा त्या वृक्षाजवळ असे ग्रंथपुराणात. परंतु बुवा हे गांडीव धनुष्य आता सांगत होते. चुकीचं आहे. ते तुझ्याच कुठेतरी टाक. कारण की हे उत्तर देणारा महाकाळ बुवा सुद्धा होते. त्या महाकाळ बुवाला सुद्धा मी सांगितलं बुवा चुकीचं उत्तर आहे. हा, पण माझ्या गायनाची आज मी करत असलेल्या कलेची शपथ घेऊन हे मात्र सांगेन की शमीचं वृक्ष हे नाव बरोबर. काय होऊन ते वृक्ष जो आहे तो शमीचा वृक्ष आहे हे मात्र बरोबर आहे. परंतु विचारलेल्या 3 प्रश्नामधील एक उत्तर बरोबर आहे आणि ते सुद्धा महाकाळ बुवांनी मला दिलं होतं मग मुंबईच्याच रंगमंचावरती. आणि जे उत्तर तुम्ही दिलं तेच तंतोतंत महाकाळ बुवांनी उत्तर दिलं होतं. परंतु चुकीचं आहे हे साफ तेव्हाही सांगितलं मी. आणि तुम्ही इथे आपटून सांगतात अगदी आपटून. बरोबरच आहे, बरोबरच आहे. काय जबरदस्ती आहे? माझे पण गुरु आहेत, माझ्याकडे सुद्धा ग्रंथ आहे. उगाच नाही ना तुम्ही म्हणताय जर नाव मोठं आहे तर उगाच नाही ना बुवा. आम्ही पण शास्त्र आधारे अभ्यास करतो. आता तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही मला सापडलंय. माझ्या गुरु अजून अभ्यास करतील आणि पुढच्या बारीला प्रयत्न करू. हे मी मोठेपणाने सांगते. पण तुमचा मोठेपणा काय? हेच आहे बाई बाई. काय उगाच बाई बाई करायचा? एवढी घाई कसली लागली बुवा तुला? चुकीचं आहे. तू बरोबर नाही आहेस बुवा. ते झालं नंतर एक मजेशीर विषय असा. गाढव बुवाला मी गाढव म्हटलं. नाही झमला बुवाला. वरून ना खालून ना बाजून बाजून सगळीकडनं झमला. मग बुवा विचारतात ही मला गाढव म्हणते, मग तुम्ही सांगा ही कोण? मग तुम्ही काय म्हणाला? जरा जोरात एकदा म्हणा. नाही हे आता तुम्ही त्याही म्हटल्यावर म्हणताय. त्याच्या आधी तुम्ही काय म्हणालात? गाढवीन. अरे मस्त म्हणायला मी काय ह्याला रेडा म्हटलं? मला सांगा गाढवाला म्हस लागते का गाढवीनच लागते? आणि रेड्याला म्हस लागते का रेड्याला आपल्या म्हशीला रेडा लागतो का म्हशीला गाढव लागलं? मस्त एवढी तो गाढव ठेवलीच हे तुमचं ऐकणं. आता गाढव म्हटलं का गाढवीने बोला की म्हणजे स्वतः एक्सेप्ट करतात. आता मी गाढव आहे ना मग ही कोण? म्हणजे तू गाढव आहेस की तू मान्य केलं तर मग माझं गाणं बरोबर लागलं तुला. गाढवाचं गाढवच आहेस तू. गाढव नशीब रेडा नाही म्हटलं. रेड्यावरून माझ्याकडे एवढी गाणी आहे. नशीब तुझं की मी रेडा नाही म्हटलं. पण तू म्हैस म्हणालास त्याचा मला ते मात्र मी रागणार आहे. कारण की तुमची बुद्धी आहे. गाढवाला म्हैस लागते. आज नवीन इतिहास घडलाय. द्या बक्षीस आले. दक्षता दशरथ टेमकर दिवा 30 कडून 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. आणि म्हणून गाणं बघा काय. नक्वा बोटीला फिरवाल का केला भावाशी वाद तेव्हा झाला सवाल. केला भावाशी वाद तेव्हा झाला सवाल. एक कथा अशी घडली सखियानं भाऊजाई नाही सोडली. सखियानं भाऊजाई नाही सोडली. सखियानं भाऊजाई नाही सोडली. माझ्या गाण्यांची मी फक्त साईनलाईन मारणार कारण वेळ कमी मला गाणी द्यायची. आता विषय काय केला भावाशी वाद वाणी सुग्रीव आणि वाणी यांचा विषय आहे. त्याच्यामुळे बुवा भावाभावाचा विषय होता आणि म्हणून भावजाई सोडली नाही किंवा तुम्हाला नाही म्हणत आहे. त्या भावाभावांचा विषय आहे. नाही तर स्वतः
कथा आहे बुवा. त्याच्यामुळे तुम्हाला काय म्हणत, तुमचं नाव जरी महेश शिंदे असलं तरी तुम्ही नाही ना कुठल्या बाईला बिलीला काय करत, नाही तर काय बुवा आपल्याला माहित नाही. असो, कसा वाचनेच्या पायी बुवाला हाणायचं, कसा वाचनेच्या पायी बुवाला हाणायचं, शेणपडण्या माईचं आशीर्वाद म्हणायचं, शेणपडण्या माईचं आशीर्वाद बुवांना अजून एक त्याला एक मुखडा देते आणि त्यानंतर चाल घ्या, अगदी थोडीशी चाल घ्या लगेच बुवाला, कारण मला सुद्धा आजच वेळ आहे, पुन्हा ही पब्लिक माझ्यासमोर नसणार आहे, मला पण यांना मजा द्यायची. चाल घ्या. परंतु
Okay.